तीन विशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी विचार मंथन. विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज, शौर्याचे, समता आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक. हे विचार मांडले आहेत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी. मी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज, शौर्याचे, समता आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहोत. मित्रांनो, आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती 19 फेब्रुवारी रोजी आपण अत्यंत आनंदाने साजरी करत आहोत. कारण या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव करतो. त्यांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात धैर्य, स्वातंत्र्याची भावना आणि लोककल्याणाची समज होती. हे धैर्यच त्यांना त्यांच्या जीवनात स्वराज्य स्थापनेच्या मार्गावर घेऊन जाणारे ठरले. मित्रांनो, लक्षात ठेवा, ते फक्त रणसिंह गाजवणारे नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे, विचार करणारे, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होते. शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते, नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नाही, तर जनतेसाठी न्याय, सुरक्षा, प्रगती आणि समता सुनिश्चित करणे होय. त्यांनी आपल्या प्रजेसाठी जे केले ते आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला दाखवले, धर्म, जाती किंवा प्रांत यावर आधारित भेदभाव न करता प्रत्येक नागरिकासाठी समान न्याय दिला गेला पाहिजे. मित्रांनो, त्यांची शौर्यगाथा केवळ रणभूमीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आपल्या साम्राज्याच्या प्रत्येक घटकाची अंतःकरणापासून काळजी घेतली होती. गावातील लोकांपासून किल्ल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचे सूक्ष्म असे लक्ष होते. अत्याचार, अन्याय, शोषण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी सहन केले नाही. त्यांनी आपल्या सैन्याला फक्त भौतिक ताकदीसाठी नव्हे, तर ध्येय, लोककल्याण आणि समतेसाठी प्रेरित केले होते. त्यांच्या कुशल धोरणामुळे साम्राज्य नेहमीच शत्रूपेक्षा सरसपणे पुढे जात राहिले. किल्ल्यांचे बांधकाम, लष्करी संघटन, जलद प्रशासन हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीचे परिणाम होते. शिवाजी महाराजांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लोकांचा स्वाभिमान जपला. स्वराज्य म्हणजे फक्त जमीन, सिंहासन नाही, तर स्वराज्य म्हणजे लोकांसाठी सुरक्षितता, न्याय, संस्कृतीचा आदर आणि सर्व धर्मासाठी समान संधी देणारी व्यवस्था आहे असे त्यांना वाटत होते. त्यांनी दाखवले की धर्म, जाती, प्रांत यापेक्षा स्वराज्याला मोठे मूल्य आहे. लोकांच्या हक्कासाठी लढण्याचे आणि समाजात समानता प्रस्थापित करण्याचे, यासाठी त्यांनी स्वराज्याला सक्रियपणे, अत्यंत प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याचे कार्य केले. शत्रूशी संघर्षात त्यांनी दाखवलेले धैर्य आणि बुद्धिमत्ता अविश्वसनीय स्वरूपाची होती. अफझल खानापासून ते इतर अनेक युद्ध नीतीमध्ये त्यांनी धैर्य आणि चातुर्य दाखवले, ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी स्त्रियांची सुरक्षितता, समाजातील न्याय, शिक्षण आणि सर्व जाती धर्मासाठी समभाव याकडे विशेषत्वाने लक्ष दिले. यामुळे त्यांची प्रतिमा आदर्श शासक म्हणून आजही तितकीच चमकणारी आणि प्रेरणादायी स्वरूपाची ठरते. आज आपण त्यांच्या जयंतीला फक्त त्यांची वीरता,
स्मरण करीत नाही तर त्यांच्या शिकवणुकीचे पालन करण्याचा संकल्प करतो. त्यांच्या जीवनातून शिकायची गोष्ट म्हणजे धैर्य, न्याय, लोककल्याण, धर्मनिरपेक्षता, जातीभेद निर्मूलन आणि ध्येयवादी चिकाटी होय. मित्रांनो, शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक प्रकाश स्तंभ आहेत. त्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आपण आपल्या जीवनात न्याय, संस्कृती, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि कर्तव्ये यांचे पालन करीत राहू. चला तर मग आजच्या जयंतीला आपण केवळ स्मरण करू नये तर त्यांच्या आदर्शांचे पालन करून आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया. हा संदेश देऊन मी येथे थांबतो. जय शिवाजी महाराज.